नमस्कार. शनैश्चराष्टकम स्तोत्रातील शेवटचे 2 श्लोक आपण पाहू. कोणस्तः पिंगलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः सौरिशनैश्चरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शनैश्चरकृता पीडा न कदाचित् भविष्यति. कोणस्थ म्हणजे सूर्यमालेच्या मध्यभागी राहणारा, पिंगट केसांचा असा पिंगल, बभ्रू अग्निसमान तेजस्वी, कृष्ण म्हणजे काळा, रौद्रांतक म्हणजे जणू काही यम म्हणजे रुद्रावतार धारण करणारा असा, सौरी म्हणजे सूर्यापासून निर्माण झालेला, शनैश्चर आणि मंद म्हणजे हळूहळू ज्याची चाल हळूहळू आहे, शनैही शनैही मंदम मंदम असा जो चालतो, असा जो शनिश्चर आहे. आणि पिप्पलाद म्हणजे काय की जे पिंपळवृक्ष वडवृक्ष ह्यांची सेवा केल्याने शनीच्या तापापासून पेढेपासून आपल्याला काही प्रमाणात मुक्तता मिळते, शांती मिळते. तर असा हा जो शनिदेव आहे त्यांना माझा नमस्कार आहे. आणि ही जी शनीची नावं 10 नावं आत्ता आपण पाहिली, सकाळी उठल्या उठल्या जो ह्या 10 नावांचं पठण करील त्याला शनीची पीडा ही कधीही त्रासदायक ठरणार नाही. शनीच्या पीडेपासून त्याला काही प्रमाणात मुक्ती मिळेल. अशा प्रकारे आज शनैश्चर जयंती आहे. ह्या निमित्ताने आपण शनैश्चराष्टकम या अष्टकातील सर्व श्लोक त्यांचे अर्थ आपण गेले 8 दिवस पाहत आहोत. साधारणतः शनीची 7.5 म्हटलं की लोकांना अतिशय भीती वाटते. 7.5 वर्षांचा काळ आता कसा जाणार अशी एक अनामिक भीती लोकांच्या मनामध्ये असते. पण तसं नाही आहे. शनिदेव हे अतिशय दयाळू आहेत. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने परमेश्वराची दृढ भक्ती केलीत, श्री सद्गुरूंचे चरण धरून जर तुम्ही राहिलात तर तिथे शनीसुद्धा आपलं काहीही विपरीत करू शकत नाही. इतकी आपली दृढ श्रद्धा आपल्या सद्गुरूंवर हवी. तर आजच्या भागाची सांगता इथे झालेली आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे या स्तोत्रातील श्लोकांचे मराठीत अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. शनिदेव सर्वांचे भले करो, सर्व जगाचं कल्याण होवो अशी प्रार्थना करून मी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि ही मालिका इथे समाप्त होत आहे. धन्यवाद.